तर गावाकडच्या 50 बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात। लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना 0% व्याजानं 10,000 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देणारी योजना मुंबई जिल्हा बँकेनं जाहीर केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटाला देखील 10 लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बँकेनं केली आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आहेत, त्याची एक पद्धत आहे। या सरकारनं दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलं। पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरनं महाराष्ट्रात राजकारण पेटलेलं असताना इयत्ता 1 ते 5वी साठीच्या हिंदी भाषेची पाठ्यपुस्तकं छापण्याचे आदेशच अजून निघालेले नाहीत। हिंदी पाठ्यपुस्तकाच्या कच्च्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळालेली नाही। शासनाकडून याचे निर्देश आल्यानंतरच पुस्तकांची छपाई केली जाईल अशी माहिती समोर येते। धाराशिव जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 11 दिवसांनंतरही बियाणं उगवलं नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती आता दुबार पेरणीचं संकट आलंय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या भावात वाढ झाल्यामुळे केळीच्या व्यापारात मंदीचं सावट निर्माण झालंय। रावेर बाजार समितीत 1975 ते 2175 रुपयांपर्यंत केळीचे भाव पोहोचल्यामुळे अन्य राज्यात होणाऱ्या निर्यातीवरती त्याचा मोठा परिणाम झालाय। चिपळूणजवळच्या कामथे येथे मुंबई गोवा महामार्गावरती प्रदूषित रसायनयुक्त केमिकलचं पाणी नदीत सोडणारे टँकर नागरिकांनी पकडले। 2 टँकर्स रंगेहात पकडण्यात यश आलंय। पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानं आत्महत्या केली। अॅनेस्थेशियाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। आत्महत्येचं कारण समजलेलं नाही। यानंतर एक मोठी बातमी। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। अजित पवारांच्या विरोधात भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभं केलंय, तर शरद पवारांच्या पक्षाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून 20 उमेदवार उभे करण्यात आले। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत। माळेगाव कार्यक्षेत्रातील 37 गावांमधील 19,700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निळकंठेश्वर, सहकार बचाव, बळीराजा आणि कष्टकरी शेतकरी पॅनलमध्ये चौरंगी लढत होते। सर्वांकडून विजयाचा दावा केला जातोय, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आज महत्त्वाची ही निवडणुकीसाठी मतदान जे काही आज पार पडते त्या संदर्भात काय माहिती द्याल? आता आपण बघितलं की संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले, कारण का स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। स्वतः त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। ब वर्ग गटामधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की बरोबर 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे जे 37 गावं आणि 67 मतदान केंद्र आहेत, या मतदान केंद्रावर जाऊन स्वतः अजित पवार कार्यकर्ते म्हणजे बूथ प्रमुख आहेत यांच्याशी या मतदानाचा आढावा घेणार आहेत। साधारणतः आपण बघितलं की या माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये 9,500 मतदार आहेत आणि ब वर्ग गटासाठी 102 मतदान त्या ठिकाणी आपला मताचा अधिकार बजावणार आहेत। आपण बघितलं की अजित पवारांनी नीलकंठेश्वर पॅनल उभा केल्यानंतर दुसऱ्या बाजूनी जे भाजपाचे रंजन कुमार तावरे आहेत आणि चंद्रराव तावरे आहेत, यांनी सहकार बचाव पॅनल उभे केले होते। तर तिसऱ्या बाजूला जी पहिली चर्चा झाली होती अजित पवार गटाबरोबर शरद पवार गटाचे शिष्टमंडळाची, परंतु अजित पवार गटाने शरद पवार यांच्या गटाला एकही जागा न दिल्याने हे शरद पवार गटाचे शिष्टमंडळ नाराज झाल्यानंतर त्यांनी या अजितदादांच्या जे पॅनल होतं नीलकंठेश यांच्या विरोधात 20 उमेदवार उभे केलेले आहेत। तर तिसऱ्या बाजूला आपण बघितलं की अजून एक कष्टकरी शेतकऱ्यांनी देखील एक पॅनल उभा केलेला आहे। एकंदरीत आपण बघितलं की जी अजितदादांना आपण विचारलं थोड्या वेळापूर्वी की आपण उपमुख्यमंत्री असताना माळेगावच्या चेअरमन पदासाठी का त्या ठिकाणी विषय निवडला, तर त्यांनी असं देखील सांगितलं की माळेगाव हा कार्यक्षेत्र संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये मोडतो आणि या माळेगावचे सभासद साधारणतः
संपूर्ण जर त्याची कुटुंबाची संख्या धरली तर 1.25 लाखाच्या आसपास आहे. आणि जर माळेगाव कारखान्यावर नुसते माळेगाव कारखाना न राहता या माळेगाव कारखान्याचे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ देखील आहे. त्याच्यामध्ये बारामती तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मुलं इंजिनिअरिंग कॉलेजसाठी शिक्षण घेतात. बरं. आणि ही सर्व जबाबदारी असताना माळेगाव कारखाना चालला पाहिजेत याकरिता आणि त्या सभासदांना उच्चांकी भाव दिला पाहिजेत म्हणून आपण या कारखान्यामध्ये चेअरमन पदासाठी आले असल्याचे अजितदादांनी सांगितले. जितेंद्र जितेंद्र, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. या मतदान प्रक्रियेकडे आपले लक्ष असेलच. पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवती पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीची कामं पूर्ण होईपर्यंत 22 जूनपासून राजकोट किल्ला हा पर्यटकांसाठी बंद असणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीनं देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड एसटी आगारात 5 नव्या बसगाड्यांचा ताफा सेवेत दाखल करण्यात आला. या लोकार्पण सोहळा राज्याचे मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. ज्या नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 7 अजरामर नाटकं लिहिली त्या सांगली नजीकच्या हरिपूर इथल्या कृष्णा वारणेच्या संगमावर देवल स्मृती तीर्थ उभारण्यात आले. ज्या कट्ट्यावरती बसून नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 7 अजरामर नाटकं लिहिली त्याच कट्ट्यावरती त्यांच्या नावे स्मृती तीर्थ साकारण्यात आले. गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना आता 20 बॉडीवेअर कॅमेरे मिळालेले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आता लोकांवर वाहतुकीचे नियम तोडणारे आणि वाहतूक पोलिसांवरती अरेरावी करणाऱ्यांवरती वॉच ठेवता येणार आहे. राज्य सरकारनं 1 रुपया पीक विमा योजना बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. वर्ध्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला शेती मागण्या करण्याकरता मदत व्हावी या उदात्त हेतूनं मोफत बी बियाणं वितरण करण्यात आलं. तब्बल 75 महिला शेतकऱ्यांना ही मान्सून भेट देण्यात आली आहे. नांदेड हैदराबाद महामार्गावरती एका ट्रकला भीषण आग लागली. ट्रकचा टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. त्यानंतर अचानक ट्रकला भीषण आग लागली. यात संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. आई वडील कर्नाटकात कोळसा तयार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या मुलांना तांड्यावरती घरकामासाठी ठेवण्यात आलंय. याची माहिती मिळताच 15 बालकामगारांची सुटका करण्यात आली. यात 9 मुली तर 6 मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तेलाच्या गाड्या किराणा व्यवसायात दामदुप्पट नफा कमावण्याचं स्वप्न दाखवत पिग्मी एजंटनं चौघांना 65 लाखांचा गंडा घातला. दोन्ही दाम्पत्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर पोलिसांकडनं या बंटी बबलीचा शोध सुरू आहे. गोवा बनावटीच्या विनापरवाना दारू वाहतुकीवरती सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये 55,75,000ची दारू जप्त केली तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 25 लाखांच्या किमतीचे टेम्पो देखील जप्त करण्यात आले. धाराशिवच्या वाशीमध्ये पवनचक्कीचा मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ आणि फोटो ठाकरेगडाचे आमदार कैलास पाटील यांनी समाज माध्यमांवरती पोस्ट करत थेट गृहमंत्र्यांनाच प्रश्न विचारला. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढे जळगाव शिवारामध्ये महावितरणचा हलगर्जीपणा बघायला मिळतोय. महावितरणच्या वीज वाहक तारांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. मात्र निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा झालेला बघायला मिळतोय. मनमाडजवळ पुणे इंदूर महामार्गावरती एसटीचा भीषण अपघात झाला. यामध्ये जवळपास 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला धडकल्यामुळे हा अपघात झाला. ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यामध्ये एक भयानक अपघात घडला. 21 प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला. ज्यात 8 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झाले. सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा सापडला. गावभागमधील पाटील गल्ली या ठिकाणी असलेल्या पडक्या चौगले वाड्यामध्ये हा मानवी सांगाडा सापडला. हा मृतदेह कुणाचा याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. विभागातील 376 गावं आणि वाड्यांमध्ये अद्यापही 470 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे दरवर्षी मे जूनमध्ये तळाला जाणाऱ्या राज्यातील धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट जलसाठा झाला असून धरणं 37% भरली आहेत. राज्यामध्ये 138 मोठी धरणं असून त्यामध्ये आजच्या घडीला 36.88% जलसाठा आहे. गेल्या वर्षी तो केवळ 17.07% होता.
कोयना धरणांतर्गत कोयना, लौजा, महाबळेश्वर परिसरासोबतच पाटण तालुक्यात देखील अद्याप दमदार पाऊस कोसळतोय. धरणांतर्गत विभागातून सध्या सरासरी 25,324 क्युसेक पाण्याची आवक होते. त्यापैकी धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून वीज निर्मिती करून 1,050 क्युसेक पाणी कोयनात सोडण्यात येत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण 75% अधिक भरलेलं आहे. प्रशासनानं पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदी पात्रात 21,600 क्युसेक इतका विसर्ग सोडलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणामध्ये दाखल झालंय. धरणात आता 31.93% जलसाठा आहे, तर मागील वर्षी याच दिवशी फक्त 4.96% जलसाठा शिल्लक होता. आणखी